अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर मग या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. घरातील अन्न कधीही फेकून देऊ नका. पुण्य मिळेल. घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवा. लक्ष्मी घरात वास करेल. देवाच्या नैवेद्याचा प्रसाद हा कोणीही खाऊ नये. कारण नमस्कार मित्रांनो, प्रत्येक जण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी परमेश्वराकडे काही ना काही तरी मागत असतो. तसेच अनेक प्रकारची व्रत करत असतो आणि धनसंपत्ती, प्रभाव, पैसा, आरोग्य, सुखसमाधान मिळण्यासाठी परमेश्वराचा धावा करतो. अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणी जास्त करत असतात. अशा व्यक्ती, देव माझे भले कर, देवा माझ्या कुटुंबाला, मला आणि माझ्या मुलांना कोणाचेही दुष्ट लागू नये असे मागणे परमेश्वराकडे मागत असतात. मित्रांनो, तर पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण जीवनमध्ये लक्षात ठेवायला हव्यात. आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थ असावी. कारण कुठलीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही. ती फळ नाही देत. आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे. त्यांची भक्ती ही निस्वार्थ होती आणि त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. तसेच त्या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नाही. सदैव त्यांनी जनकल्याणासाठी काम केले आणि अनेक त्याग केले आणि परमेश्वरानेही त्यांना न मागता सर्व काही दिले. त्याचप्रमाणे आपली भक्ती देखील निस्वार्थ असावी. मग बघा, परमेश्वरही आपल्याला न मागता देईल. देवाच्या नैवेद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच आपण ग्रहण केला पाहिजे. परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी पवित्र असतो. त्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेक जण दुःख कमी व्हायला मदत होते. त्याकरिता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळायलाच पाहिजे, जेणेकरून सर्वांची दुःख नेहमी कमी होतील आणि आपल्यालाही पुण्याचा वाटा मिळेल. घरातील अन्न कधीही वाया घालू नका. कारण आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला 2 वेळचे अन्न तरी मिळते. परंतु आपल्या अवतीभोवती असे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना 2 वेळचे अन्न सोडा, पण 1 वेळचे अन्नसुद्धा मिळत नाही. त्यामुळे नेहमी आपण अन्नाचा आधार हा केलाच पाहिजे. आपल्या घरात जर अन्न उरलेले असेल तर ते अन्न न फेकता कोणाच्या तरी मुखी गेलेलं बरे. हे खूप चांगले होईल आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळेल आणि शांतही मिळेल. आणि असे म्हटलेही जाते की अन्न हे परब्रह्म आहे. आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो